क्रिकेटमध्ये आपल्याला इरफान पठाण युसुफ पठाणची जोडी पाहायला मिळाली, तसंच या तुर्बे बिग बॅश मध्ये ग्रँड फिनाले मध्ये आपल्याला राहुल कांबळे आणि उमेश कांबळेची जोडी पाहायला मिळते. चला, दोन्ही टीमचे 12वे प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहेत. पहिल्या दिवसापासून तुम्ही साथ दिली तर आता शेवटपर्यंत तुम्हाला साथ द्यायची. स्ट्राईकला राहुल कांबळे, नॉन स्ट्राईकला उमेश कांबळे. हे खेळाडू आज संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये अगदी ताईद करून उभे आहेत. सलामीची जोडी आणि ओव्हर नंबर 1 मध्ये आता बॉलिंगसाठी अजित चव्हाण. तुर्बे नगरीचा एक टॅलेंट असा ऑलराऊंडर खेळाडू बॉलिंगसाठी आलाय. आणि समोर आहे राहुल कांबळे. पंचांचा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1. लेटेस्ट प्ले. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो. फायनल सुरू होते. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय. करेक्ट फटका आणि करेक्ट कार्यक्रम केलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या बॉलवरती ठिणगी टाकलेली आहे राहुलला. बॅकफुटला जात असताना हाफ ऑन पूलचा फटका. अजित चव्हाणच्या विरोधामध्ये चौकार आलाय आणि या चौकारानं आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 4. पहिला बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेन, जास्त जागा भेटली, रूम भेटली आणि बॅकफुटला जाऊन पूल केलाय. टीमची धावसंख्या 4. पुन्हा एकदा अजित चव्हाण ओव्हर द विकेटने राहुल कांबळेसाठी दुसरा बॉल घेऊन. फुलर लेनचा बॉल उडवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. एक टप्पा घेत लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय राहुल कांबळेच्या बॅटमधून. कडक बॅटिंग, सुरुवात झकास, फटाक्यांच्या आतषबाजीने. असं वाटतं की राहुल कांबळे आता बक्षीस समारंभाचे फटाकडे अगोदरच चोरून वाजवतोय, असे फटके मारतोय. कडक बॅटिंग आहे. टीमची धावसंख्या 8. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतला बॉलनं. तोपर्यंत इथे सिंगल आलेले आहे. बॅटला ब्रश होऊन बॉल शरीराचा भेद घेतलाय, त्यामुळे राहुलच्या खात्यामध्ये सिंगल जाईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 9. प्रमोद सिंगकडून प्रत्येक विकेटला 500 आणि विकेट साठी 2,500 रुपये इथे गोलंदाजाला दिले जातील. यावेळी इनसाइड आउट एक चांगला फटका, क्रिकेटचा कलात्मक फटका उमेशच्या बॅट मधून आलाय. बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन, चौकार. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 13. शेवटचा बॉल शिल्लक. अगदी काउंटर अटॅक न गोलन बॅटिंग केली जाते. अजित चव्हाणच्या विरोधामध्ये अटॅकिंग क्रिकेट दोन्ही बंधूंचं चालू आहे. ओ इथे इनसाइड. वा वा, व्हॉट अ कॅच. अगदी जमिनीलगत झेल टिपलाय जयेशनं आणि फलंदाज उमेश कांबळेचा खेळ संपलाय. पहिला धक्का बसतोय श्री गणेश फायटर्सच्या टीमला. उमेश आउट. चला, जयेश ह्या कॅच साठी मात्र मनीष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. शेवटी पलटवार केला शेवटच्या बॉलवरती अजित चव्हाणनं. उमेश कांबळेची विकेट काढली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं उमेशचं. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटची कडा घेतली पॉइंटला. जयेशच्या माध्यमातून एक चांगला झेल कंप्लीट केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 1 गडी बाद. श्री गणेश फायटर टीम 13 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आता पंकज पाटील.
आज संपूर्ण स्पर्धेमध्ये पंकज पाटीलनं मात्र प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. बॉलिंग करत असताना, बॅटिंग करत असताना, आणि तोच गोलंदाजीसाठी आला आहे. आणि बॅटिंगसाठी सचिन साऊ इन ॲट नंबर 3 मध्ये. निखिल सरबदे यांच्याकडून पारितोषिक आलंय. राहुल कांबलेसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राहुल कांबलेसाठी पहिला बॉल बॅकबोर्डला जाऊन कट करायचा होता, परंतु तिथे खूप चांगली फिल्डिंग, त्यामुळे धाव येणार नाही आहे. पहिला बॉल निर्धाव आलाय पंकज पाटील यांचा. दुसरा बॉल सुद्धा अगदी लेन बॉलचा वापर, टप्पा पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. खतरनाक गोलंदाजी पंकज पाटील यांची सध्या सुरू आहे. जास्त वीट देत नाहीये राहुलला पंकज. शरीरापासून दूर लेन बॉलचे वापर, विकेट पासून मात्र या विकेटचा चांगला फायदा घेतलाय पंकजनं. अगदी विकेटच्या योग्य डेप्थवरती बॉल हिट करतोय. ओ आणखीन एक स्वीप करण्याचा प्रयत्न, इथेही प्रयत्न फसलाय राहुलचा. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 14. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 3 बॉलमध्ये 1च रन आली. अप्रतिम गोलंदाजी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. ओ फटका चांगला, बॅटला स्विंग केला बॉलला, आणि बॉल क्षेत्ररक्षक आगे पकडला झेल. संपलाय सचिन साऊचा खेळ. इथे करेक्ट कार्यक्रम केला सचिन साऊचा पंकज पाटीलला. आणि धक्का क्रमांक 2 लागतोय श्री गणेश फायटर्स या टीमला. 2 गडी बाद 14. अप्रतिम गोलंदाजी आहे, खतरनाक गोलंदाजी करतोय पंकज पाटील. विकेटचा चांगला फायदा त्याने उठवलाय. अगदी विकेटच्या योग्य डेप्थवरती बॉल हिट केलेत. जास्त रूम दिला नाहीये. नवीन फलंदाज शिवा बॅटिंगसाठी चाललाय. 4थ्या क्रमांकावरती टीमची धावसंख्या 2 गडी बाद 14. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत पंकजने या ओव्हरमध्ये 1च धाव खर्च केलेली आहे आणि 1 विकेट त्यांना प्राप्त केलाय. सुनील कश्यप कडून या झेलासाठी मात्र 500 रुपये आलेले आहेत. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, इथेही शिवाला बीट केलाय. इथेही धाव आली नाहीये. मित्रांनो, पंकज पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव आली. 1 विकेट त्यांना प्राप्त केलाय. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या श्री गणेश फायटर्स टीम 2 गडी बाद 14. ओव्हर नंबर 3 मध्ये आता रोनित आलाय. रोनित पाटील आता बॉलिंगसाठी आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये पंकजनं फक्त 1च धाव खर्च केली. 1 विकेट. सचिन साऊची महत्वाची विकेट त्यांना प्राप्त केली. षटक क्रमांक 3 रोनित पाटील. आणि समोर आहे आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये राहुल कांबले. राहुल कांबले आहे तोपर्यंत रनच होतील. ओ इथे उडवलाय, पिक केला बॉलला, आणि टिक करत असताना बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. राहुल कांबले आहे तोपर्यंत रन तर बरसतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 20. फुल टॉस बॉल, स्लॉक केला बॉलला, आणि स्लॉक करत असताना बॉलला उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय रोनित पाटीलच्या विरोधामध्ये राहुल कांबलेच्या बॅटमधून.
काय बॉटम एंडचा वापर केलाय, हलक्या बॅकलिपनं मात्र बॉलला उचललाय. चांगली बॅटिंग. या सहाऱ्यांच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 26 धावा झाल्यात. अजूनही या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. राहुल सेट ऑन अ फायर नाव. ओ इथे फटका फसलाय की काय, इलेव्हेशन प्राप्त झालंय की नाही. ओ चांगला झेल. सूरजला काय जजमेंट होतं. पास सेलिब्रेशन. VH11च्या 10 मध्ये पहा, शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. त्यांना माहिती आहे राहुल कांबळेची विकेट आली. काय जजमेंट होतं सूरजचं. स्वतःला स्ट्रेस केलं, त्यानंतर बॉडी बॅलन्स केलं आणि शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि खूप चांगला झेल सूरजच्या माध्यमातून कंप्लीट केलाय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. 26 वरती तिसरी विकेट गमावली श्री गणेश या फायटर्स या टीमनं. आता नवीन फलंदाज आशिष बॅटिंगसाठी चाललाय. 3 गडी बाद 26 धावा आहेत. चला निखिल सरोदे यांच्याकडून आशिषसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज तयार. सुरुवातीला 2 षटकार पाहिले, त्यानंतर मात्र पलटवार केला रोहितनं. ओ चांगला फटका आहे, ड्राईव्ह तर चांगला आहे. डीप मध्ये आता शतरक्षक येतोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आहे, परंतु आता नॉट आउटचा इशारा आला की काय. यस, अंपायर सांगतात टीबी अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय. ऑनफिल्ड पंचांना मात्र आता टीबी अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. चला नॉट आउट आहे. एक धाव इथे मिळते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड इथे आतापर्यंत 27. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ चांगला यॉर्कर, अगदी क्रीज मध्ये टाकून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश फायटर्स टीम 3 गडी बाद 27 धावा. 27 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक शिल्लक आहे. तुर्बे बिग बॅश स्पर्धेतला अंतिम सामना तुम्ही पाहताय. VH11 विपक्ष श्री गणेश फायटर्स या 2 ताकदवान आणि बलाढ्य संघामध्ये रंगलेला सामना. 27 धावा झाले, 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. एंड ऑफ द 3rd ओव्हर. आणि आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंगसाठी आला वैभव. राहुल कांबळेचे 1000 रुपये इथे जमा झालेले आहेत, कारण 2 षटकार त्यानं मारलेत. लास्ट ओव्हर मध्ये वैभव आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 27. थोडीशी घाई करा VH11 टीम. पहिलाच बॉल आशिषने उडवलाय. फुलचा फटका, बॉल केला गुल आणि बॉल सीमारेषा पलीकडे आशिषच्या बॅट मधून येतोय. वैभवच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती सिक्सर. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 33. कडक मारला, एक मारा लेकिन सॉलिड मारा. निखिल सरवदेकडून मात्र हॅट्रिक षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक फलंदाजाला. 6 ला 2000. आज भरपूर पैसे आलेत.
आणखीन एक चांगला फटका अलोंग द कार्पेट, गुदगुल्या करत बॉल चला मिड विकेटला, तिथे पंबलिंग झालेले आहे. त्यामुळे 2 धाबा पुन्हा एकदा मिळतील आशिषला. आणि या 2 रनच्या मदतीनं कोणाकडून आशिष वाघेकडून प्रत्येक आशिषला प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विनीत शेठ पाटील यांच्याकडून. आणखीन एक चांगला फटका ऑनरायचा फटका डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धाबा अगदी सहजरीतीने पूर्ण केलेले आहेत आशिषनं. 2 धाबा ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 37 धाबा. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 27. आशिष मारतोय, माफ करा 37 धाबा झाल्यात. तोडतो आहे ते आशिष. डेड बॉलचा इशारा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सध्या टीमची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धाबा 37. 2 बॉलमध्ये मोठा हिट आला, एक चांगलं टार्गेट फायनल मध्ये सेट होईल VH11 या टीमच्या विरोधामध्ये. यावेळी पुन्हा एकदा कार्पेटच्या सारे चेंडूला खेळलाय. ऑनरायचा फटका पहिल्यांदा वेगाने थोडीशी पंबलिंग झाली आणि त्याचा जरूर फायदा घेतलाय दोन्ही बॅटरनं. 2 धावा इथे मिळतात आशिषला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 39. शेवटचा 1 बॉल शिल्लक. या इनिंगचा शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 39 धाबा झालेत. राहुल बाद झाल्यानंतर मात्र सर्व डावाची सूत्र आशिषनं खांद्यावरती घेतली आणि कडक बॅटिंग केली. यावेळी फटका चांगला ऑन साइडला केलाय डीप मध्ये. आता पुन्हा एकदा रोनित आहे. आता रनआउट होईल फलंदाज शिवा, त्याच्यामुळे 1च धाव होईल आणि 1 रनच्या मदतीनं आता धाबा झालेल्या आहेत. पहिला डाव संपल्यानंतर श्री गणेश फायटर्स या टीमच्या 4 गडी बाद 40 आणि विजयासाठी करायचे आहेत VH11 या टीमला 41 धाबा. 41 टू विन. चला आता फिल्डिंग लावून घ्या. 1 वाजलेला आहे. श्री गणेश फायटर्स टीम 41 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. या स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही पाहताय आणि हे दर्दी प्रेक्षक अजूनही फायनलचा आनंद घेत आहेत. कारण प्रेक्षकांना स्पर्धा आवडलेली आहे. कारण कुठलेही प्रेक्षक स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षकांशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही आहे. चला श्री गणेश फायटर्स लवकर मैदानामध्ये उतरायचं आहे आणि VH11 टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. अंतिम सामन्यामध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलंय श्री गणेश फायटर्स या टीमनं. 41 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. 20 बॉल आहेत आणि 20 बॉल मध्ये धाबा करायचे आहेत 41.
चला सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल होत असताना पंकज पाटील आणि त्याच्या जोडीला अजित ना अजित चव्हाण आलाय. मागच्या मॅचमध्ये चांगली खेळली चांगली इनिंग्स बिल्ड केली अजित चव्हाणनं. 41 धावा करायची आहेत या मॅचमध्ये. 41 टू विन. चांगलं टार्गेट सेट झालाय. मजा येईल या मॅचमध्ये. सामना सोपा राहिला नाही आहे VH11 या टीमसाठी सुद्धा, कारण लक्ष मोठं झालंय. 20 बॉलमध्ये 41 करायची आहेत म्हणजे कट टू कट सामना होईल. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल आणि प्रेक्षकांना तसा सामना पाहिजे. प्रेक्षक हे अनेक स्पर्धेमध्ये न्यूट्रल असतात, परंतु प्रेक्षकांना एकच पाहिजे की मॅचमध्ये मजा आली पाहिजे, आमचा पैसा वसूल झाला पाहिजे, हेच प्रेक्षकांचं मत असतं. त्यामुळे पैसा वसूल सामना आहे प्रेक्षकांना. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. स्ट्राईकला पंकज आहे, नॉन स्ट्राईकला अजित चव्हाण आहे आणि गोलंदाजीसाठी पहिला फ्रंट लाईन एक वेग तेज तरार गोलंदाज सचिन साहू ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंगसाठी आलाय. आज तुर्भे नगरीचे तुर्भे गावातल्या सर्वच खेळाडूंचं स्वप्न 20 वर्षानंतर पूर्ण होतंय, कारण 20 वर्षानंतर ही फ्लडलाईटची दुसरी स्पर्धा श्री रामतनू माता क्रीडांगणावरती खेळली जाते आणि नाव आहे तुर्भे बिग बॅश. पहिला बॉल सचिनचा. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे संधी आहे, रनआउटची संधी होती परंतु ती गमावली. पहिला बॉल डॉट. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. चला शेहबाजनं जर झेल पकडला तर त्याच्यासाठी 1000 रुपये देण्यात येतील. कट्टा बॉयज. आता बक्षीस नाही, आता मॅच करते मी, तुम्ही लिहून द्या, दिलं तर द्या, मजा नाही याला आम्हाला बक्षीस द्या, आम्ही कॉमेंट्री त्याला सांग आता बक्षिसांची अनाउन्समेंट नाही होणार, कॉमेंट्री करायची तुम्ही या बोला. चला इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आता टीमचा अकाउंट ओपन केला जातोय. टीमची धावसंख्या स्कोअरवरती 1-2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही पंकज पाटीलला थांबवलाय सचिननं. चांगली गोलंदाजी करतोय सचिन. 41 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. ओ बॅटची कडा घेतली, बॉल चाललाय मागे. आणखीन एक सिंगल मिळते सचिनला, पंकजला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या फक्त 2. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहेत 2, म्हणजे अजूनही करायचे आहेत 39 धावा. 17 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी VH11 या टीमला. ओ इनसाइड आउट. कडक फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन चौकार पंकज पाटीलच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग आणि या फटक्यासाठी जास्त जाणला जातो पंकज पाटील. हा त्याचा एक सिग्नेचर शॉट आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आता 6 रन. चांगला खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढला ऑन साईडला. डीपमध्ये आता राहुल कांबळे आहेत, त्याच्याकडून धाव घेणं म्हणजे धोक्याची घंटा आहे. एकच धाव मिळते आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना VH11 या टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 7.
आता 15 बॉलमध्ये अजूनही 34 धाबांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 34 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या सचिन साहून 7. कविश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला पंकजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 15 बॉल मध्ये अजूनही 34 करायचे आहेत. राहुल कांबळे बॉलिंग साठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पुलरलेनचा बॉल ट्राय केलाय परंतु तिथे चांगली फिल्डिंग आहे. धाव मात्र मिळणार नाहीये मिड ऑफच्या दरम्यान. म्हणजे डॉट बॉल आलाय. आता 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायचे 34. 14 बॉल 34 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत पंकज आहे तोपर्यंत VH11 या टीम साठी मॅच ऑन राहील. ओ फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता तिथे झेल पकडला जातोय. टक्कर तर लागली होती परंतु झेल काय सोडला नाहीये आणि खूप चांगला झेल तिथे पकडलाय शेहबाजनं. सूरज शेलके कडून कोणाला गोलंदाज राहुल कांबळेला मात्र 1000 रुपयेचं पारितोषिक दिलेलं आहे. अरे बाबा पैसे जमा करा. बरोबर आहे रे बी तुम्ही लावता. रामचं पण टोन दुखते ना. याला 1000 त्याला पैसे जमा करायचे. आता अनाउन्समेंट विनेश शेठ. आता बक्षिसाची अनाउन्समेंट आम्ही करणार नाही फक्त कॉमेंट्री करणार आहोत. ओके पैसे जमा करा. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय VH11 या टीमला. पंकज आउट. आता मॅच मध्ये हळूहळू पकड निर्माण करतोय श्री गणेश पाटे टीम. राहुलनं काटा काढलाय. जो विजयाच्या आड भिंतीसारखा उभा होता त्या भिंतीला म्हणजे बुरुजाला आता ढासळलाय राहुलनं. नवीन फलंदाज रोनित पाटील बॅटिंग साठी आलाय. आता बॉल 13 आहेत आणि 13 बॉल मध्ये अजूनही 34 धाबांची आवश्यकता. 13 चेंडू 34 धाबा हे समीकरण. राहुल निघालाय बॉलिंग साठी राऊंड द विकेटने. ओ फटका चांगला आहे. कॅच इटचा कॉल आणि तिथे वाह काय पकडला झेल. अप्रतिम. धनंजयनं पकडला झेल आणि ते 0 वरती रोनित पाटील आउट. गोल्डन डकचा शिकार. स्वतःवरती नाराज आहे. फटका तर चांगला होता परंतु जे रोनितला अंतर प्राप्त करायचं होतं ते अंतर प्राप्त करू शकला नाहीये. आणि काय झेल तो पकडलाय. मिड विकेटांनी काव कॉर्नरच्या मध्ये धनंजय उर्फ धनू यांना झेल पकडलाय. कुठली चूक केली नाहीये. त्याला माहिती आहे रोनित पाटीलची विकेट आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे. धक्का क्रमांक 2 लागतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 7. आता 12 बॉल मध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे. चला राहुल साठी विकेटला 1000 रुपये होते ते इथे जमा झालेले आहेत. नवीन फलंदाज अक्षय पाटील आता बॅटिंग साठी आलेत. 12 बॉल मध्ये अजूनही 34 करायचे आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. 1च धाव मिळेल अक्षय पाटीलला. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 8. आता 11 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची गरज आहे. 11 बॉल 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अकरा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी VH11 या टीमला. आता थोडासा दबाव बनलाय या मॅच वरती VH11 या टीम वरती. कारण 11 बॉल 33 करायचे या मॅच मध्ये.
ओ विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, मागे चालला विकेट किपर उमेश कांबलेच्या हातामध्ये. इथेही धाव आली नाहीये. डॉट बॉलनं ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर VH11 या टीमची धावसंख्या आहे 4च्या सरासरीनं धावा आलेल्या आहेत फक्त 8. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे 33. 10 बॉल 33 धावा. VH11 या टीमच्या आता 10 मध्ये जर पाहिले तर स्मशान शांतता पसरलेली आहे. सर्व चिरीचिप झालेले आहेत कारण टेन्शन वाढलंय, दबाव वाढलाय. 10 बॉल 33 परंतु अजित आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जोपर्यंत अजित चव्हाण अक्षय पाटील आहे, कारण या दोन्ही खेळाडूकडे खूप मोठी ॲबिलिटी आहे. अक्षय पाटीलची बॅट बोलली तर या धाबा होऊ शकतात. अजित चव्हाणचा आक्रमण झालं तर या धाबा होऊ शकतात. आता गोलंदाजीसाठी शिवा आलाय बॉलिंगवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये आशिषला प्रत्येक झेलाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विनीश शेठ पाटील यांच्याकडून. आशिषला प्रत्येक झेलाला मात्र 1000 रुपये दिले जातील विनीश शेठ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडून. आता 9 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 32 धावा. सामना आता कठीण होत चाललाय VH11 या टीमसाठी, परंतु अशक्य नाहीये. 9 बॉल 32 धावांची आवश्यकता. ओ आणखीन एक चांगला बॉल, बॅटची कडा घेतली आणि कॉट बिहाइंड विकेट. अजित चव्हाण वरती अपेक्षा होती, तोही परतलाय. धक्का क्रमांक 3 लागतोय VH11 या टीमला. अजित चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. आशिषच्या प्रत्येक झेलाला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विनीश शेठ पाटील यांच्याकडून. आता थोडंसं लक्ष कठीण होत चाललेलं आहे. 8 बॉल 32 करायचे आहेत, म्हणजे 8 बॉलमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 5 षटकार मारायचे आहेत. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय मनोज. मनोजकडे सुद्धा क्षमता आहे, मनोजकडे सुद्धा ॲबिलिटी आहे. मोठे पटक्यांसाठी जाणला जातो मनोज. 8 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक गोलंदाजानं चांगलं योगदान दिलंय श्री गणेश फायटर्स या टीमचं. सुरुवात तर झकास केली सचिन सावून, त्यानंतर मात्र राहुल कांबलेनं, आणि त्यांच्या पावलावरती आता शिवा तशीच गोलंदाजी करतोय. 8 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. विशाल राठोडकडून मनोज पवारला षटकरला 500 रुपये आणि मनोजनं मारलाय. हो मारलाय, बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. प्रत्येक षटकाराला मनोज पवारला मात्र 500 रुपये दिले जातील विशाल राठोड यांच्याकडून. आता समीकरण बदललंय. 7 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये ऑलमोस्ट 4 मारायचे आहेत, तेही उत्तुंग षटकार. चला बॉल द्यायचा आहे, चेंडू द्या. आता टेबलवरती एवढे पैसे जमाले आहेत आम्हाला समजत नाही आता कोणाला द्यायचे ते. सात बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. एक तर मारलाय मनोजनं. मी मगाशी मनोजचाच उल्लेख करत होतो, याच्याकडे ॲबिलिटी आहे, मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो. विशाल राठोड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मनोजला 500 रुपये दिले जातील. पहिला आलाय तर 500 रुपये जमा झालेत. चला मॅच बॉल आलाय.
7 बॉल मध्ये 26 धाबांची आवश्यकता आहे. श्री गणेश फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये VH11. जो संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना हारला नाहीये तो संघ आता थोड्या अडचणीमध्ये आहे फायनलच्या मॅच मध्ये. 7 बॉल 26. शिवा निघाला बॉलिंगसाठी राऊंड विकेटने. ऑन साइडला खेळला. इथे एकच धाव मिळेल. इथे तिथे किती लांब मारा एकच मिळेल. आता 6 बॉल मध्ये 25 धाबांची आवश्यकता. 6 बॉल 25 रन म्हणजे कमीत कमी 4 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. सहा बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता. आता थोडंसं लक्ष कठीण होत चाललेलं आहे VH11 या टीमसाठी. आता दृष्टिक्षेपात राहिलं नाहीये लक्ष, कारण 6 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. शेवटचा बॉल शिल्लक शिवा यांचा या ओव्हर मधला. थ्रू द कव्हर एक चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धाव्यासाठी नाहीये आणि इथे दुसरी धाव घेताना आता रनआउटची संधी आहे. फलंदाज होईल बाद. मनोजला आउट केलाय. महत्वाची विकेट गेली. धक्का क्रमांक 3 लागतोय VH11 या टीमला. एक पण रन नाहीये म्हणजे 1 रन शॉर्ट आहे म्हणजे एकही रन नाहीये. षटकाचे होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आहे 16 म्हणजे आता 5 बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 25 धाबा. आता VH11 या टीमचे काही समर्थक आता आपला पाऊल मात्र आता काढत असताना परतीच्या मार्गावरती आता लागलेले आहेत. परंतु हा सामना संपलेला नाहीये. इथूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. जर लागोपाठचे 2 षटकार या ओव्हर मध्ये आले तर मॅचची कहाणी थोडी वेगळी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी मैदानामध्ये सूरज आलाय. अक्षय पाटीलच्या सोबतीला आता सूरज. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये वीरेंद्र बॉलिंग साठी आलाय. 5 बॉल मध्ये 25 धाबांची आवश्यकता. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. थोडीशी खराब फिल्डिंग शॉर्ट कव्हरला, परंतु बॅकअपला आहे एक्स्ट्रा कव्हर. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत. म्हणजे आता 4 बॉल मध्ये 23 धाबांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 23 धाबा हे करायचे त्या मॅच मध्ये VH11 या टीमला. आता थोडस लक्ष कठीण आहे. इथे 1 धाव म्हणजे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धाबा करायचे आहेत. 22 जवळ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय श्री गणेश फायटर टीम्स. हो फटका चांगला आहे परंतु उशीर आलाय. हे फटके अगोदर यायला पाहिजे होते. बॉल सीमारेषा पलीकडे अक्षयच्या बॅटमधून येतोय. बिग हिट. षटकार म्हणजे आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये अजूनही धाबा करायचे आहेत. 16 2 चेंडू 16 धाबा. वीरेंद्रच्या विरोधामध्ये एक चांगला स्ट्रोक आलाय. 2 बॉल आणि 16 धाबांची आवश्यकता आहे. ओ स्विंग इन अ मिस. रॉंग बॉल टाकला वीरेंद्रनं. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये 1 बॉल 16. चला अंपायर तुम्हाला जे बेल्स आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. ओके चला आणि 15 रनना सामना जिंकलेला आहे श्री गणेश फायटर्स टीमनं. तुर्बे बिग बॅश या करंडकावरती आता नाव कोरलेलं आहे. श्री गणेश फायटर टीम ह्या स्पर्धेतला चॅम्पियन. श्री गणेश फायटर विजेत्या संघाचं अभिनंदन आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचा आभार. आणि जाऊया
आता आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आणि आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय